त्या वेळेस तुम्ही बघा त्याला कम्युनिस्ट पक्षाने किंवा डाव्या पक्षाने कधीच पाठिंबा दिलेला नाही. उलट चांगले कायदे त्या काळामध्ये झालेले आहेत आणि ते आता हे जे सरकार आहे ते खलास करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे याला म्हणजे सरळ दिसतं डावी ताकद जर वाढली तर ते हे सगळं आळा बसेल. खाजगीकरणाला विरोध का? विरोधाला विरोध नाही. खाजगीकरण याचा अर्थ काय की तुम्ही कामवाढ करणार, जे देशाची संपत्ती आहे ती खाजगी मालमत्तेची करणार, कामगार कमी करणार. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज विविध कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. 25 कोटी सरकारी कर्मचारी जे आहेत ते या भारत बंदमध्ये सहभागी झाले होते. जवळपास 10 मोठ्या ट्रेड युनियन्स याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आपल्यासोबत कॉम्रेड प्रकाश रेड्डी सर आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे सरचिटणीस मंडळ आहे त्याचे ते महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, जो बंद होता तो बंद तेवढ्या प्रमाणामध्ये दिसला नाही, काय कारण? तो औद्योगिक बंद आहे. पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की तो औद्योगिक बंद आहे. तो काही जनरल बंद असा किंवा ज्याला आपण म्हणतो बंद म्हणजे त्याचा व्यापक असा म्हणजे बस ट्रेन त्याच्यावरती काय परिणाम होणार? शहर बंद किंवा राज्य बंद असं काय होणार? असं तो कॉलेज नाही, तो औद्योगिक बंद. आणि मुख्य त्याचे 2 मुख्य हे आहेत त्याची मागण्या. एक म्हणजे जे 44 कायदे आहेत त्याचे 4 कायदे केलेले आहेत. त्याचा 2020 मध्ये झाले लॉकडाऊन मध्ये विरोध म्हणून. आणि सरकारचं जे कॉर्पोरेट सेक्टरचं धोरण आहे ते हाणून पाडण्यासाठी कामगार विरोधी धोरण, त्याला शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांचं हे तेच म्हणणं आहे की आता जे करार वगैरे चाललाय अमेरिकेशी किंवा इतर जे ट्रेड हे चाललंय त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होतोय. आणि हे सरकार सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी आहे. त्यांनी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला भाव देऊ, पण ते काय झालेलं नाही. त्यामुळे या 2 मुख्य मागण्या आहेत. त्यामुळे त्याचा ग्रामीण भागामध्ये मोठा परिणाम होणार आहे. हा एक भाग. दुसरा, हा जरी संबंध राज्य बंदचा कॉल नसला तरी काही राज्यामध्ये त्यांचा फार मोठा व्यापक परिणाम होणार आहे. एक म्हणजे बिहार जवळजवळ संपूर्ण बंद राहील. केरळाचा डाव्या पक्षांचं सरकार आहे आणि जनता पाठिंबा आहे त्यामुळे बंद होईल. तामिळनाडू मध्ये आणि याचा परिणाम आहे जो त्याचा बघा मोठ्या मोठ्या फेडरेशन्स आहेत. म्हणजे बँका बंद राहतील ऑल इंडिया, त्याची एक मोठी ताकद आहे. LIC बंद राहील, पोस्ट खातं बंद राहील, कोळसा खाण मजूर आहे त्या बंद राहतील, इलेक्ट्रिसिटी जे कर्मचारी आहेत ते बंद राहतील. त्यामुळे हा मोठा सेक्शन आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये असंघटित कामगारांसाठी सुद्धा अपील केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी असे जे विविध घटक जे आहेत तेही या बंदमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे बंदची जी मोठी मागणी होती किंवा जो एक मोठा मुद्दा होता बंद करण्यामागे, तो हा होता की सरकार खाजगीकरण करतंय, म्हणजे बिल्डर्स किंवा जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देतंय. हा एक मोठा मुद्दा होता. परंतु जे ट्रेड युनियन्स आहेत त्यांचे राजकीय पक्ष आहेत, जे काँग्रेसची ट्रेड युनियन आहे इंटक वगैरे, कम्युनिस्ट पक्षांच्या देखील ट्रेड युनियन्स आहेत. तर ज्यावेळी ते सत्तेमध्ये येतात त्यावेळी ते खाजगीकरण लागू करतात आणि हे ट्रेड युनियन खाजगीकरणाचा विरोध करते. म्हणजे आजच्या बंदमध्ये RSS ची एक विंग जी आहे, हिंद मजदूर संघ, ही देखील आहे आणि त्यांचंच केंद्रामध्ये सरकार आहे. म्हणजे हा दुटप्पीपणा नाही आहे का त्याच्यामध्ये? हा म्हणजे ज्याला म्हणतात, मी त्यांना संपूर्ण ज्या ट्रेड युनियन संघटना आहेत त्या पक्षाच्या संघटना असं म्हणणार नाही, परंतु पक्षाशी त्यांचा संबंध आहे. ते इंडिपेंडेंट संघटना आहे. जशी आयटक आहे ज्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे मोठे कार्यकर्ते आहेत. आयटक आहे, इंटक आहे, C2 आहे. ते या संघटना ज्या आहेत ते डाव्या संघटना आहेत. त्यांचे सरकारमध्ये असले किंवा नसले डावे पक्ष एकच भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे सरकार जर डाव्या पक्षाचं असेल
नुसतं त्या आंदोलनात भाग नाही असं होत नाही. त्यामुळे पण 2009चा जर तुम्ही लोकसभा निवडणूक जर आठवत असेल आपल्याला, तर त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी जे आहेत त्यांनी काँग्रेसला बाहेरून समर्थन दिलं होतं आणि जसंही समर्थन मिळालं, जसंही सरकार बनलं काँग्रेसचं केंद्रामध्ये, तसं त्यांनी खासगीकरणाचा सपाटा लावला. नाही, पण खाजगीकरणाचा सपाटा लावला तरी त्याला कम्युनिस्ट पक्षाने किंवा डाव्या पक्षाने तुमच्या समर्थनामध्येच तर ते सरकार बनलं होतं. समर्थन याचा अर्थ नाही, समान किमान कार्यक्रम याच्यावर समर्थन होतं. सत्ताधारी पक्ष काँग्रेस काही करेल त्याला डोळे झाकून पाठिंबा अशा प्रकारचे. नाही, पण तुम्ही समर्थन मागे घेतलं नव्हतं, सरकार पडलं नव्हतं त्यावेळी. उदाहरण देतो. जसे त्या काळामध्ये जर सगळ्यात चांगले कायदे जर झाले असतील तर ते म्हणजे जेव्हा डाव्या पक्षांनी सपोर्ट देऊन जे केंद्राचं सरकार बनलं तेव्हा जर फॉरेस्ट ॲक्ट तिकडे बनला, मनरेगाचा ॲक्ट बनला, वन कायदा बनला, राईट टू इन्फॉर्मेशन, असे जे काही संपूर्ण जे मूलभूत कायदे आहेत ते त्या काळामध्ये बनलेले आहेत. काँग्रेसनी असं मी म्हणत नाही सत्तेवर असताना, पण चांगल्या गोष्टींचं जर तुम्ही हे श्रेय घेत असाल तर त्यावेळी जे खाजगीकरण झालं त्याचं देखील जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल ना. मुळेच नाही, कारण ते सरकार हे कम्युनिस्ट पक्षांनी त्याच्यात कम्युनिस्ट पक्षाचे मंत्री किंवा तसे नव्हते, बाहेरून समर्थन दिलं होतं आणि किमान समान कार्यक्रम बद्दल, त्याच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम बद्दल, म्हणजे डोळे झाकून हे सरकार आहेत, काही करा, खाजगीकरण करा किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर ठेवा किंवा असे शेतकऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही भूमिका घ्या, आमचा पाठिंबा असं झालेलं नाही. तुम्ही पाहिजे तरी उदाहरण दाखवा. त्यामुळे कमान सिमान कार्यक्रम म्हणजे भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे त्याला दूर ठेवण्यासाठी आणि आपला एक जोर वाढवून काही गोष्टी करून घेण्यासाठी आहे. त्यामुळे कुठलाही जो खाजगीकरणाचा जो काही ज्या सरकार आलंय त्यावेळेला तुम्ही बघा त्याला कम्युनिस्ट पक्षाने किंवा डाव्या पक्षाने कधीच पाठिंबा दिलेला नाही. उलट चांगले कायदे त्या काळामध्ये झालेले आहेत आणि ते आता हे जे सरकार आहे ते खलास करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे याला म्हणजे सरळ दिसतं डावी ताकद जर वाढली तर ते हे सगळं आळा बसेल. खाजगीकरणाला विरोध का? विरोधाला विरोध नाही. खाजगीकरण याचा अर्थ काय की तुम्ही कामवाढ करणार, जे देशाची संपत्ती आहे ती खाजगी मालमत्तेची करणार, कामगार कमी करणार आणि संबंध म्हणजे आता मूलभूत भूमिका काय पाहिजे, देश समर्थन होण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की सेक्टर किंवा मोठे जड उद्योग जे आहेत ते सरकारी क्षेत्रात पाहिजेत, बँका सरकारी क्षेत्रात पाहिजे आहे, असे LIC सरकारी. खाजगीकरण हा एक खूप मोठा विषय आहे ज्याच्यावरती खूप मोठी चर्चा होऊ शकते. परंतु तुम्ही आता गिरणी कामगारांचा जो मोर्चा आहे, जो जे आंदोलन सुरू आहे, धरणं सुरू आहे, त्यामध्ये आलेला आहात, काय भूमिका आपली? अरे कम्युनिस्ट पक्षाची भूमिका तर पहिल्यापासून आहे. गिरणी कामगार आणि कम्युनिस्ट पक्षाचं आणि मुंबई गिरणी कामगारांचं नातं, लालबावट्याचं नातं कोणी तोडू शकणार नाही. कारण त्याच्यामध्ये जे काही आंदोलनं झाली ते त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं, भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे आणि मातृभाषेत शिक्षण झालं पाहिजे, याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष होता आणि मुंबईचा गिरणी कामगार लालबावट्याच्या झेंड्याखाली संघटितपणे रस्त्यावर उतरला होता. ती ताकद होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र बाकी सुद्धा होतं, त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही हे जे आहोत तर त्याच्यामध्ये याच गिरणी कामगारांनी आणि लाल बावट्याच्या झेंड्याखाली मुंबई गिरणी कामगार युनियन, तुम्ही पाहिजे तर अण्णाभाऊ साठेंचा पवाडा हे करा, त्याच्यात तारखेवार संप सांगितलेले आहेत. जे काही कायदे ज्याचा फायदा आज सरकारला मिळतोय, अरे कामगारांना मिळतोय, तो गिरणी कामगारांमुळे झाला. बोनसचा कायदा गिरणी कामगारांमुळे झाला, 8 तासाचा दिवस गिरणी कामगारांमुळे झाला, प्रॉव्हिडंट फंड गिरणी कामगारांमुळे झाला. हे जे ॲक्ट्स आलेले, फॅक्टरी ॲक्ट वगैरे, हे जे संपूर्ण ॲक्ट जे आले कामगारांचे, पेन्शनचा कायदा, हे जे ते गिरणी कामगारांनी या प्रत्येक प्रश्नाबद्दल, बोनस प्रत्येक प्रश्नाबद्दल संप केलेला आहे, बलिदान केलेलं ते कम्युनिस्टांचं योगदान किंवा त्यांचं जे आंदोलन आहे ते काय नाकारता येणार नाही. परंतु
असं म्हटलं जातं किंवा असा आरोप आहे की गिरणी कामगारांचा जी एकजूट होती, कामगारांची जी एकजूट होती, ती एकजूट फोडण्याचं काम त्यावेळी शिवसेनेने केलं किंवा शिवसेनेला कामाला लावलं काँग्रेसने, की मग दत्ता सामंत असतील आणि इतर काही उदाहरणं आहेत की कामगारांची ताकद कमी व्हावी, ती एकजूट फुटावी यासाठी शिवसेनेला कामाला लावलं. आणि शिवसेनेचेच जे प्रमुख आहेत ते आज या गिरणी कामगाराच्या आंदोलनामध्ये आलेले आहेत. तुम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे. जो इतिहास आहे तो इतिहास आहे. ज्या वेळेला ज्या पक्षांनी भूमिका घेतलेली आहे ती जनतेसमोर आहे. आमची भूमिका स्पष्ट राहिलेली आहे की सत्तेचे जे काही हल्ले होतात किंवा कुठलाही ट्रेड युनियन जी सत्तेबरोबर जाते आणि कामगारांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करते त्याला आम्ही सामोरं जातो आणि त्याचा प्रतिकार करतो. हे शिवसेना याला जबाबदार आहे की नाही? आज जर गिरणी कामगार रस्त्यावर आहे तर त्याला शिवसेना जबाबदार आहे की नाही? पूर्ण करू द्या. इतिहासात जे काही घडलेलं आहे ते आपल्या समोर आहे. आज आपल्या समोर हे जे काही अस्तित्वात असलेले हे जे आहेत ते एकजूट टिकवणं हे याच्यासाठी किंवा जो हल्ला आहे फार व्यापक आहे. त्यामुळे शिवसेनेनी किंवा जी नवनिर्माण सेना आहे त्यांना ही जाणीव झालेली दिसते. त्याचं आम्ही स्वागत करतो. हे ते जे आत्ताच जे आम्ही फॅसिझम म्हणत होतो, आम्ही हुकुमशाही म्हणत होतो, मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा एकच पक्ष कम्युनिस्ट पक्ष आणि डावे पक्ष होते. त्यांनी असं म्हटलं की हे जे राज्य आहे ते कॉर्पोरेट राज्य आहे, येते ते हिंदुत्वाचं हे नाटक आहे, मनुवादी सरकार आहे आणि कॉर्पोरेटच्या हातात खाली हे करून कामगार शेतकरी फोडणार आहे आणि फॅसिझम आणणार आहे. त्यामुळे आम्ही स्पष्ट भूमिका घेतली होती आणि आहे की ज्यांनी जे या सत्तेच्या विरोधात आहेत त्यांनी एकत्र व्हावं. आता त्याचं रिअलायझेशन सगळ्यांना होतंय, त्याची जाणीव, याचं आम्ही स्वागत करतो ना. जे स्वागत केलं पण पाहिजे, कारण शेवटी कामगारांची एकजूट झाली पाहिजे ना. आणि ताकद जी आहे आपल्या विरोधामध्ये ती मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला वेगळे करून दडपशाही हे करून जनसुरक्षा कायद्यासारखे कायदे आणून UAPA वगैरे सगळे कायदे आहेत. त्यामुळे कामगारांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम त्यांना करायची आहे आणि त्यामुळे जे कोणी याच्या विरुद्ध उभे राहतील त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि एकजूट मजबूत राहिली पाहिजे. आणि हा कार्यक्रम आहे ना, एक भूमिका घेतली कायम आहे असं नाही. या कार्यक्रमाबद्दल या भूमिका आणि गिरणी कामगार आज तुम्हाला एकच उदाहरण देतो. पेन्शन मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी गिरणी कामगार लढला. आज गिरणी कामगारांना पेन्शन किती आहे तुम्ही सांगू शकता? 775 रुपये, म्हणजे 800 रुपये ते जास्तीत जास्त 1200 रुपये. आता ज्या गिरणी कामगारामुळे सरकारी अधिकारी त्यांना पेन्शन मिळते ना, त्यांना आधी पेन्शन होतं का? ते लढले का? हे जे बाबू लोक आहेत बसतात तिकडे कायदे करतात त्यांना पेन्शन किती आहे? 1 लाखाच्या वर आहे. त्यांना हे जाणीव झाली पाहिजे ना. आणि गिरणी कामगारांना पेन्शन किती आहे? 800 रुपये. ह्याच्यात बदल हवा की नाही? सत्तेने ते पाहिलं पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी एकत्रित लढाई आपण स्वागत करतो ना त्याच्यामध्ये. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल. आणि आणखीन जे काही सामाजिक प्रश्न आहेत, कामगारांचे मुद्दे आहेत, त्यावरती आपण नक्कीच बोलत राहू. तुर्तास इथेच थांबूया. थँक्यू.